हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण ओल्या घराची म्हणजे काजू करी बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता ओले काजू आहेत. म्हणजे आणि हे साफ करताना हातात नेहमी हँड ग्लोव्ज घालायचे. कारण याच्यातून जो चीक निघतो म्हणजे तेलासारखं असतं ते. म्हणजे काय होतं, जेणेकरून जो जरा चीक जर हाताला लागला तर हात असं एकदम असं आपण जसं भिजवतो पाण्यात जास्त वेळ आपला हात जर राहिला तर तसा ते बोटं होतात, तशी हाताची स्किन होते. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती म्हणजे एकदम ड्राय पडल्यानंतर आणि ती म्हणजे हळूहळू उष्णता जशी होते आपल्याला तशी ते हाताची साल्टं ते निघायला लागतात. तर तेवढी काळजी घ्यायची. हँड ग्लोव्ज घालूनच आपण हे काम करायचं. हे ओले काजूची गर काढायला खूप म्हणजे वेळ लागतो, पण त्याची ग्रेव्ही आहे ती खूप छान होते. तर अशा पद्धतीने आपण एकदम सेंटरमधून त्याला काप करून घ्यायचे, एक 2 भाग करून घ्यायचे. जशी आपण कैरी काढतो, कैरी थोडीशी कापायला कठीण असते, तशाच पद्धतीने हे पण असतात. काही नरम आणि काही कडक असतात. तर अशा पद्धतीने 2-2 भाग करून घ्यायचे आणि सुरीच्या साहाय्याने असे त्याच्यामधले काजूचे गर बाजूला काढून घ्यायचे. काजूचे गर एकदम बाजूला काढल्यानंतर त्याच्यावर एक साल असते. ती साल पण अशा पद्धतीने छान अशी क्लीन करून काढायची आणि थोडी पण साल राहता कामा नये. कारण ही साल जी असते ती थोडीशी कडू असते. कारण साल जर राहिली तर आपली जी ग्रेव्ही आहे, जी आपण ह्याची सुक्की भाजी किंवा ग्रेव्ही करणार आहोत ती थोडीशी कडवट लागेल. तर ह्याच्यावरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून टाकायची. थोडी पण ठेवू नका त्याला. आता काजूचे गर काढल्यानंतर एक अर्धा मिनटं आपण याला गरम पाण्यात उकळणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्याचा तो तुरटपणा किंवा कडवटपणा आहे तो थोडाफार राहिला असेल तर तो निघून जाईल. पण ही स्टेप मस्ट करा, कारण याच्यानंतरच काजू टेस्टी लागतात. म्हणजे डायरेक्ट टाकलं तर कुठंतरी थोडीशी साल असेल किंवा थोडंसं म्हणजे एकदमच कोवळा काजू असेल तर थोडासा तुरट लागण्याची शक्यता असते. तर आता इथं बघू शकता तुम्ही एक अर्धा मिनिट फक्त आपण पाण्यात उकळून घ्यायचं याला. गॅस बंद करायचा आणि हे जे पाणी आहे ते पूर्णपणे फेकून द्यायचं. अशा पद्धतीने म्हणजे जाळीत किंवा चाळणीच्या साहाय्याने हे काजू वेगळे करून घ्यायचे. जास्त अगदीच शिजेपर्यंत त्याला ठेवायचं नाही आहे, कारण हे ओले काजू आहेत, पटकन शिजतात. एक अर्धा मिनटं सफिशियंट आहे. आता याच्यासाठी लागणारी ग्रेव्ही आहे, त्याच्यासाठी आपण मसाला तयार करूया. तर तव्यामध्ये एक अर्धा चमचा तेल टाकायचं आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून त्याच्यामध्ये भाजण्यासाठी टाकायचे. थोडासा तांबूसर कलर आला, पातळ चिरलेलं खोबरं आहे ते टाकायचं. आता ह्या दोन्हीला पण छान असं भाजून घ्यायचं. थोडासा तांबूसर, एकदमच लाल करायचं नाही, थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो याच्यामध्येच भाजून घ्यायचा. कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचा, जेणेकरून छान भाजलं जाईल. आता हे छान असं भाजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवायचं. टोमॅटो नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा मसाला थंड झाला आहे. त्याच्यामध्ये मसाल्याच्या भांड्यामध्ये काढून याच्यामध्ये अद्रक आणि लसूण हे टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. आता जेव्हा वाटतो आपण तेव्हा डायरेक्ट सुरुवातीला पाणी न टाकता वाटायचं आणि नंतर थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्यायचं. जास्त पाणी झालं तर काय होतं, मसाला जेव्हा आपण तेलात टाकतो तो उडायला लागतो. तर तसं होऊ नये म्हणून जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आणि जरी तसं झालं तरी हरकत नाही. 1-2 मिनटं गॅस लो करून झाकण मारून हा मसाला शिजू द्या. पाणी आटलं की ॲटोमॅटिक म्हणजे ते उडायचं बंद होतं. आता इथं मसाला थोडासा परतला की त्याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालते. फक्त थोडासा कलर यावा आपल्या ग्रेव्हीला म्हणून आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे. त्यानंतर चटणी टाकून घ्यायची. आता चटणीचं प्रमाण पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे. कोणाला कमी तिखट, जास्त तिखट खायची सवय असते. तशा पद्धतीने ते ॲडजस्ट करा. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि झाकण मारून एक 5 मिनटं हा मीडियम हीटवर हा मसाला होऊ द्यायचा. जेणेकरून छान मसाल्यातलं जे पाणी आहे ते खूप पूर्णपणे आटून छान असा मसाला परतला जाईल. आता झाकण काढून तुम्ही बघू शकता, खूप छान असा तेल सुटेपर्यंत मसाला छान परतलेला आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जे आपण काजू उकडून ठेवलेले होते ते याच्यामध्ये टाकून एक हलक्या हाताने 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचे. कारण थोडेसे ऑलरेडी ते ओले काजू आहेत आणि 1 मिनटा म्हणजे एक अर्धा मिनटं आपण त्याला उकळून घेतलेले आहेत. तर ते शिजायला वेळ लागत नाहीत. आता काजू करी करायची त्याच्यामुळे जास्त पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही. फक्त थोडंसं अर्धा ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. मसाल्याचं भांडं जे होतं आपलं त्याच्यामध्येच अर्धा ग्लास पाणी टाकायचं, जे म्हणजे जेणेकरून थोडासा मसाला त्याला लागलेला आहे भांड्याला तो पण याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आता अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर हलक्या हाताने हा काजूची ग्रेव्ही हलवून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपले काजू जे आहेत ते तुटणार नाहीत. आता मीडियम हीटवर एक 5 ते 10 मिनटं याला छान अशी वाफ देऊन घ्या. बघू शकता तुम्ही वाफ दिल्यानंतर खूप छान अशी मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, काजू करी तयार झालेली आहे. तर ओल्या काजूची टेस्ट खूप छान लागते. अशा पद्धतीने मसाला करून
छान काजू करी तयार करा आणि ज्यावेळेस सर्व कराल त्यावेळेस मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरम गरम चपाती भाकरी तुम्हाला जे आवडतं त्याच्याबरोबर सर्व करा. मी सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आपण काजू एक अर्धा मिनटं उकळून घेतले त्याच्यानंतर अर्धी वाटी काजू मी बाजूला काढून घेतले होते. म्हणजे जेवढे मला ग्रेव्हीसाठी लागणार होते तेवढे ठेवून अर्धी वाटी काजू बाजूला काढून ठेवले होते. कारण मला ट्राय करायचं होतं की आपण जसे शेंगदाणे भिजवतो खारे शेंगदाणे करायला तशाच पद्धतीचे हे काजू झाले होते. मग हे मी थोडेसे फॅनखाली छान असे ड्राय करून घेतले. म्हणजे भाजल्यानंतर ते पटकन भाजल्या जातात आणि छान थोडीशी क्रिस्पी होतात. तर आता इथं बघू शकता तुम्ही तव्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये हे काजू टाकून 1-2 चमचे त्याच्यावर पाणी टाकायचं जेणेकरून त्या काजूला ते मीठ लागेल. आणि स्लो गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत हे काजू परतून घ्यायचे. आणि डिशमध्ये काढून त्याच्यावर पेरी पेरी मसाला टाका. खूप छान टेस्टी काजू तयार होतात.